ध्यानं मूलं गुरोर्मूर्ते पूजा मूलं गुरोर्पादं मंत्रं मूलं गुरोर्वाक्यं मोक्षं मूलं गुरोर्कृपः. सर्व भक्तमान्यांना नमस्कार. मी प्रमोद रेंगे आणि आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल मोक्ष गुरु रामकृष्ण सरस्वती गुरु. आज मी 163 164 क्रमांकाचा व्हिडिओ आपल्यासाठी करत आहे. आणि हा जो अनुभव आहे हा एक पुणे येथील भक्त उषा माधव तारे यांचा हा एक अनुभव आहे आणि फार भावूक अनुभव आहे. गुरुदेवांची भक्तवत्सलता कशी असते ते आपल्याला लक्षात येईल याच्यातनं. या आमच्या उषाताई हे पुण्यात राहत होते. त्यांचं माहेर म्हाड्याचं आहे सोलापूरजवळ. आणि त्यांचे मिस्टर माधव गणेश तारे हे पुण्यामध्ये युनायटेड कमर्शियल बँकेत नोकरीला होते. सुरुवातीला ते क्लर्क कम टायपिस्ट म्हणून होते आणि बँकेत नोकरी आहे म्हटल्यावर व्यवस्थित चालायला काही हरकत नव्हती. त्याप्रमाणे ते चाललेलं होतं. पण तारेंचा स्वभाव हा जरा मानी होता आणि ते परोपकारी होते. कुठल्या सहकार्यावर अन्याय झाला तर ते चिडून उठत असत आणि त्याला मदतीला धावत असत. आणि मग आता काय होतं माहिती का, ऑफिसमध्ये हे वातावरण बऱ्याच ठिकाणी असतं की ऑफिसमधले काही अधिकारी त्यांच्या काही कंपल्शन्स असतात, त्याप्रमाणे त्यांना वागावं लागतं. आणि मग त्यातनं काही कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असतो. आणि तो अन्याय झाला की त्याचं दाद मागणं हे करता तारे त्यांना मदत करायचे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून वेळ काळ कुठलेही पैशा अडक्याचं बंधन न बघता ते सगळ्या लोकांची कामं करायची. हळूहळू तारा यांच्याकडे बँक युनियनचं कामं येऊ लागली आणि ती जबाबदारी पार पाडली. परंतु हे काम करत असणारा जो युनियनचा माणूस असतो ना, ते युनियनच्या माणसाचं आणि व्यवस्थापनाचं फारसं कधी जमत नसतं. आणि मग त्या ठिकाणी अशी जी कामं करणारी युनियनची लोकं असतात त्यांनाच अडचणी आणण्याचा काही ठिकाणी एक उपाय शोधला जातो. सगळ्या ऑफिसमध्ये हे वातावरण असतं आणि त्याप्रमाणे काही ठिकाणी त्यांच्यावर थोडा अन्याय व्हायला लागला. आणि मग असं जेव्हा होतंय, त्यांच्या स्वतःवर अन्याय होतोय, यांनी इतरांना मदत केलेली असते, पण हे जेव्हा अडचणीत येतात तेव्हा सामान्य लोक अशा वेळेस कानाडोळा करतात, त्यांची कामं करून घेतात. पण या व्यक्तीला मदत करायला कोणी येत नसतं. आणि सगळीकडचा अनुभव हा असाच आहे. समाजसेवा हा एक थँकलेस जॉब आहे. पण ज्यांना समाजसेवा करायची असेल, समाजसेवा म्हणजे काय, आलेल्याला मदत करणं. समाजसेवा म्हणजे काय, हे काही सोशल वर्कर म्हणून नव्हते, बँकेतच काम करत होते, पण अडलेल्यांची कामं करत होते. आणि असा जो मनुष्य अडलेली कामं करतो त्याच्या पाठीमागे समाज जरी राहिला नाही तरी ईश्वरी शक्ती त्याला कुठून कुठेतरी मदत करत असते. पण ही मदत करण्याकरता एक वेळ यावी लागते. आणि यामुळे त्यांना बऱ्याचशा अडचणींना सामना करावा लागला. त्यामुळे त्यांना नैराश्य आलं, नर्वसनेस झाला. मग त्याच्या गोळ्या औषधं घ्यावी लागली आणि पुढे जायला भीती वाटायला लागली. काय, अगदी त्यांना बसमध्ये बसवण्याचं देखील काम तारेबाईंना उषाताईंना ते करावं लागलेलं आहे. असं जवळ एक 8-10 वर्ष त्यांना हा त्रास झालेला आहे. अशी एक मानसिक अवस्था जेव्हा होते तेव्हा काय घडतं हे मी स्वतःही देखील अनुभवलेलं आहे. आणि बऱ्याच लोकांच्या बाबतीत तसं होतं. अगदी फार धारिष्ठ दाखवणाऱ्या माणसाच्या बाबतीत देखील हा मनुष्य जेव्हा अशा मानसिक छळाला बळी पडतो तेव्हा त्याचं सगळं मानसिक अवसान धारिष्ठ हे गळून पडतं आणि सगळ्या जगाची त्याला भीती वाटायला लागते. पण अशा भीतीत देखील एक आशेचा किरण म्हणजे आपले सद्गुरू आहेत. आता या ठिकाणी हे आप्पावळवण चौकामध्ये वर्मा बुक डेपो जे आहे
त्या वर्मा बुक डेपो म्हणजे वर्मा बुक डेपोचे मालक जोशी आहेत. आणि त्यांच्या ज्या म्हणजे आता आमचे सध्या वर्मा बुक डेपोचे मालक आमचे नाना आहेत. तर नानांच्या मातोश्री, त्यांना सगळे मामी म्हणायचे. तर त्या मामींची आणि या उषाताईंची जवळजवळ मैत्री होती. आणि मग त्यांच्या माध्यमातून त्यांना असं कळलं की नगरचे क्षीरसागर महाराज यांच्याकडे येत आहेत. आणि मग त्यांना ते फोटोचं दर्शन त्यांनी घेतलं आणि मग त्यांना जरा आधार वाटायला लागला. आणि मग एकदा ते नगरला जाऊन दर्शनाला जावं असं त्यांना वाटायला लागलं. पण तो काही योग येईना. मग पुढे यांची बदली औरंगाबादला झाली. आणि औरंगाबादला त्यांच्या बँकेत आपले एक भक्त विलास देशपांडे हे काम करत होते. आणि विलास देशपांडे यांचे उत्कट आणि उत्कृष्ट विचार ऐकून त्यांचा तारेंवर एक योग्य परिणाम झाला. आणि मग त्या ठिकाणी त्यांना नगरला सद्गुरूंचं दर्शनाचा योग आला. तो सोमवारचा दिवस होता. गुरुदेवांचं दर्शन घेतलं आणि त्यांना खूप आनंद मिळाला, आधार मिळाला. आणि तो प्रभाव त्यांच्यावर फार पडला की त्यांना ज्या झोपेच्या गोळ्या वगैरे घ्याव्या लागत होत्या त्या सगळ्या बंद झाल्या. म्हणजे एका दर्शनात काय होऊ शकतं याचा आपल्याला यातनं अनुभव होतो. एक दर्शन घेतलंय की काय होतं हा एक अनुभव आला. अर्थात ते औरंगाबादला काही दिवस राहिले. नंतर त्यांच्या मुलाचंही लग्न झालं. मग परत बदली पुण्याला झाली. म्हणजे त्या नोकरीमध्ये ते स्थिरावले होते. हा जो मानसिक त्रास होत होता त्या मानसिक त्रासातनं ते बाहेर पडलेले होते आणि पुण्याला आलेले होते. पण एक दिवशी अचानक रात्री झोपेत ते घाबरले, घामाघूम झाले, जोरांना ओरडले. आणि ओरडल्यानंतर ते आजारीच पडले. आणि 14 डिसेंबर 83 रोजी त्यांचं निधन झालं. वेळ एवढा कमी होता की ही गोष्ट गुरुदेवांच्या कानावर घालणं राहूनच गेलं असं उषाताई लिहितात. या उषाताईंनी जे पुढचं लिहिलेलं आहे ते फार महत्त्वाचं आहे. काय की या संपूर्ण जगात त्यांना आता कोणी नाही. म्हणजे त्यांच्या मातोश्री आई वडील नव्हते, पती वारले, वार्धक्य आलेलं आहे, सर्व गात्र थकीत झालेले आहेत, मधुमेह, अर्धांगवायू असा जोर धरलाय. आयुष्यात अनेक ताप संताप दुःख पचवली आहेत. पण आता हे एकाकी आयुष्य माझं चाललंय. पण मला एकच आधार आहे तो म्हणजे गुरुदेवांचा. त्यांच्या कृपेचा भरभक्कम आधार मला आहे. आणि त्या आधारावर मी आजपर्यंत जगले आहे, जगणार आहे. नुसते स्मरण केले तरी ते चटकन आश्वासन देतात, सर्व पीडा कशी लगेच शांत होती. म्हणजे गुरुदेवांवरचा या उषाताईंचा विश्वास किती महत्त्वाचा होता बघा. आणि जो विश्वास त्यांनी गुरुदेवांवर दाखवला त्याला गुरुदेवांकडनं योग्य तो प्रतिसाद मिळालेला आहे. आणि असे अनेक एकाकी जीव आहेत ते गुरुदेवांच्या आधारावरच जगत आहेत. काय हे उषाताईंनी लिहिले हे वाक्य अत्यंत खरं आहे. सर्वस्व गमवल्यांचे ते सर्वस्व आहेत. मी गेल्या 2-3 व्हिडिओ त्या लोकांचे शब्द वाचून दाखवतोय. बघा शब्द कसे आहेत. सर्वस्व गमावलेल्यांचे ते सर्वस्व आहेत. आता या ठिकाणी त्या म्हणतात की मी जप करत नाही, तप करत नाही, भजनही करत नाही, पण गुरुदेवांशी हात जोडून प्रार्थना करते की देवा माझा भोळा भाऊ तुमची कृपे सिद्धी सावो, अखेरच्या श्वासापर्यंत तुमचे स्मरण मला घडवू. असं हे अनुभव या उषाताई तारे यांनी लिहिलेला आहे. फार त्यांनी काही मोठा तपशील लिहिला आहे याच्यातला भाग नाही, परंतु लेखातल्या त्या ज्या भावना आहेत त्या अत्यंत सार्थक अशा त्यांनी भावना व्यक्त केल्यात. त्यामुळे हा एक भक्तवत्सलतेचा उत्तम नमुना आहे. म्हणजे बघा आपल्या गुरुदेवांचं कोण किती वर्ष गुरुदेवांकडे येतंय आणि त्याच्यावर कृपा होते असा इथं काहीही नियम नाही. पहिल्या दर्शनातच अनेक भक्तांवर त्यांनी कृपा केलेली आहे. पहिल्या दर्शनातच अनेक भक्तांवर त्यांनी कृपा केलेली आहे.
इथं कुठलीही सिनियरिटी नाही. मी 40 वर्ष करतोय, मी 30 वर्ष करतोय, असं कोणी म्हणून काही उपयोग नाही. हे सांगायला ठीक आहे, तर मी देखील सांगतो मी एवढे दिवस त्यांच्या सहवासात आहे. पण मी एवढ्या दिवसाच्या सहवासात आहे, म्हणून माझ्यावर कृपा आहे असं आहे का? नाही. ती कृपा तुमच्यावर पहिल्या दर्शनातच होते. आणि जसा तुमचा भाव तिथं सुदृढ होतो, तशी ती कृपा तुमच्यावर वाढतच जाते. असा तो हे आहे एकंदर गुरुदेवांचा जो हे आहे. दोन्ही गोष्टी आहेत, की गुरुदेव तुमच्यावर कृपा करायला उत्सुक आहेत, पण भक्तांनी देखील तेवढाच भोळा भाव त्यांच्या चरणाशी ठेवावा लागतो, श्रद्धा ठेवावी लागते. या मार्गात संशय येऊन चालत नाही असं बऱ्याच वेळा गुरुदेवांनी आपल्याला सांगितलेलं आहे. त्याचं देखील मला या ठिकाणी सांगावंसं वाटलं. तसा जो भोळा भाव उषाताईंनी व्यक्त केला आहे, तो उत्तम आमच्या गुरुदेवाच्या भक्तवत्सलतेचा उत्तम नमुना म्हणून मी आपल्याला अनुभव सांगितला. श्री गुरुदेव दत्त.